पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील बच्चू कडू दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही उद्या आक्रोश मोर्चा काढणारच असं बच्चू कडू यांनी सांगितलंय। आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर स्फोट होईल असा इशारा देखील त्यांनी दिला। मोर्चानंतर आम्ही उद्या पुढची भूमिका घेऊ। आमच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर निवडणुकीतून माघार घेऊन त्यांना पाठिंबा देऊ असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलंय। तुम्ही मोर्चाची तयारी केली आणि ऐन वेळेवर पोलिसांनी आता परवानगी नाकारलेली आहे, काय भूमिका आहे? कोणतीही शक्ती आमच्या मोर्चाला थांबवू शकत नाही। थांबवलं तर त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही अतिशय शांततेने मोर्चा काढणार आहोत। कार्यकर्त्याला सुद्धा ते सांगितलं, पण जाणीवपूर्वक शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या मोर्चाला कोणतं आळवं येत असेल तर त्याला आम्ही समोर जाण्याची आमची ताकद आहे। शेतमजुरांना कुठलीही योजना सध्या देशामध्ये नाही आहे। प्रकल्पग्रस्तांची जमीन गेल्यानंतर त्याला नोकरी भेटत नाही आणि व्यवसायासाठी सुद्धा पैसे दिले जात नाही। म्हणून त्याचं एक मंडळ तयार करून त्यांना मदत करावी। या सगळ्या 12-13 मागण्यासाठी आम्ही खास करून दिव्यांगांच्या काही मागण्या आहे। अपंग विद्यापीठ असेल, तुमची घरकुल योजना असेल, अपंगासाठी स्वतंत्र घरकुल योजना असेल, ह्या सगळ्या योजनेसाठी आम्ही जातो। तिसऱ्या आघाडी संदर्भात काय हालचाली? वाटतं तिसऱ्या आघाडीचा आज आम्ही बोलणार नाही, परंतु सरकारला आम्ही हे सगळ्या मागण्या समोर ठेवतोय। सरकारनं जर ह्या मागण्या मंजूर केल्या, त्याचे शासन निर्णय काढले तर आम्ही निवडणुकीतून बाहेर निघू। उलट सरकारला पाठिंबा देऊ, युतीला पाठिंबा देऊ। जर ते हे मागण्या पूर्ण करत असेल आणि नाही करत असेल तर मग मात्र ताकदीनं लढू शेतकरी मजुरांचे मुद्दे घेऊन। कॅमेरामन निकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।